या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा जो उद्देश होता असा की भुसावळमध्ये नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे रजनी सावकर या निवडणूक लढवत आहे. समोरच्या विविध पक्षाकडून काही उमेदवारही उभे आहेत. त्यातील विशेषतः गायत्री गौर मंगाळे या ज्या उमेदवार आहेत त्या आमच्या विरोधात उभ्या तरी वाजवणाऱ्या माणसाकडनं त्यांनी जो फॉर्म भरला त्या फॉर्मसाठी खरं कास्ट सर्टिफिकेट लागतं. हे कास्ट सर्टिफिकेट आहे एका दिवसात त्यांनी काढलं आहे. दुपारी 2 वाजेला अर्ज केला आणि संध्याकाळी 7 वाजेला त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं. आता ते कास्ट सर्टिफिकेटसाठी पेपर कोण घेऊन गेलं, कसं तिथे मॅनेज झालं, कोणत्या सुविधा केंद्रावाल्याकडनं ते केलं गेलं हे सगळं मला माहिती आहे. सगळं माझ्या याच्यामध्ये होतं ते नॉलेजमध्ये. नाही काही अधिकारी जे आहेत लोकांना महिनाभर कास्ट सर्टिफिकेटसाठी फिरवलं जातं आणि कास्ट सर्टिफिकेट एका दिवसात दिलं. याचं वैशिष्ट्य पण असं आहे की कास्ट सर्टिफिकेट देताना तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागतं. ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी द्यावे लागतात. कुठलेही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय केले गेले नाही. झेरॉक्स दिला गेला आणि त्या झेरॉक्सच्या आधारावर कास्ट सर्टिफिकेट देऊन टाकलं गेलं. आम्ही नंतर माहिती काढली की कास्ट सर्टिफिकेट कशाच्या आधारावर दिलं तुम्ही. हे डॉक्युमेंट दिले आम्हाला. ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय केले का? नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही मागवा त्यांच्याकडनं व्हेरीफाय करा. कितीदा तरी त्यांना सांगून झालं अजूनही ओरिजिनल डॉक्युमेंट दिले गेलेले नाही. कारण ओरिजिनल डॉक्युमेंट नाहीच आहे. तुम्ही पाहू शकता कसे डॉक्युमेंट आहे. सगळे खोडाखाड केलेले अशा हाताने लिहिलेले अशा प्रकारचे डॉक्युमेंट आहेत आणि याच्या आधारावर त्यांना कास्ट सर्टिफिकेट देऊन टाकलं. एकदा कास्ट सर्टिफिकेट दिलं की तुम्ही काय करू शकत नाही. कास्ट सर्टिफिकेट दिल्यानंतर ते व्हॅलिडिटी कमिटीला पावतीने जातं. पण तिथे व्हॅलिडिटी होणार नाही. त्याचं कारण असं आहे की हिचे काका, सख्खे काका यांनी व्हॅलिडिटी कमिटीकडे व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता. मूळ रूल आपला महाराष्ट्राचा असा आहे की इथे 1950 पूर्वीचे पुरावे द्यावे लागतात. आता ही लोक मूळची मध्य प्रदेशमधली, महाराष्ट्रातली नाही आहेत. म्हणून त्यांच्याकडे 1950च्या पूर्वीचे काही पुरावे नाही घेतले कास्ट सर्टिफिकेटचे. पण तरी त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलं गेलं. व्हॅलिडिटी कमिटी बघेल. पण साधारणतः 1.5 वर्षापूर्वी राजेंद्र आवटे हिच्या काकांना माझ्याकडे घेऊन आले होते की यांना असं व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला आहे. तिथे व्हॅलिडिटी कमिटीकडे जर मदत झाली तर बघा. मी विचारलं यांचं व्हॅलिडिटी का थांबवलं आहे. त्यांनी सांगितलं यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत. 1950च्या पूर्वीचे जे व्हॅलिडिटीसाठी पुरावे लागतात कुठलेही पुरावे यांच्याकडे नाही आहेत. म्हणून यांना व्हॅलिडिटी देता येणार नाही. सेम केस यांची होणार आहे. गायत्री मंगाळीची त्यांना व्हॅलिडिटी मिळणार नाही. पण जे आरोप केले जात आहेत, विशेषतः काही लोक असा आरोप करतात की आमच्या समाजाचा हक्क हिरावला आणि ते रिझर्वेशन आणलं, रिझर्वेशन मॅनेज करून आणलं. त्यांना मी सांगू इच्छितो की रिझर्वेशन असं मॅनेज होतं नाही. 1961ला पहिल्यांदा इथे SC नगराध्यक्ष झालेले होते. पहिल्यांदा म्हणजे याच्या आधीचे जे आहे 1961मध्ये तेव्हा रिझर्वेशन पडलं होतं. तेव्हा SC कॅटेगरीचे नगराध्यक्ष झाले होते. त्याच्यानंतर डायरेक्टली आता हे रिझर्वेशन आलं. खरं तर याच्यामध्ये का आलं नाही हा एक वेगळा विषय आहे. पण रोटेशननुसार तर कधीच यायला पाहिजे होतं. पण आरक्षण असं निघत नाही. आरक्षण जर असं मॅनेज करता आलं असतं तर श्रीमान संतोष चौधरी हे जेव्हा आमदार होते तेव्हा राज्यातही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, केंद्रातही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. आरक्षण जर मॅनेज होत असतं तर या महाशयांनी SCचं आरक्षण आमदारकीचं इथे येऊ दिलं असतं का? येऊ दिलं नसतं. त्यांनी स्वतःच आरक्षण मॅनेज केलं असतं आणि स्वतःच आमदार राहिले असते.
पण दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो की तुमच्या समाजाचं आरक्षण यांनी मॅनेज केलं आणि या मोठ्या समाजाला आता न्याय मिळत नाही आहे. तो समाज सुज्ञ 2009ला हे महाशय आमदार झाले त्यावेळेला या मोठ्या समाजाच्या व्यक्तीचा पराभव करूनच झाले. आणि आज जे लोक माझ्या विरुद्ध पत्रकं वाटताय हेच लोक त्यावेळेस त्यांच्या सोबत होते, तेव्हा त्यांना समाज आठवला नाही. आज मात्र समाजाच्या नावाने गळा काढताय. म्हणून जो समाज सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे, त्या सर्व समाजाला माझी विनंती आहे की अशा बोगस लोकांच्या पत्रकावर याच्यावर विश्वास न ठेवता आपण आपल्या सत्सद बुद्धीने मतदान करायचे.